पुण्यामध्ये गडकरी बोलतायत। आता नाही आहे। हंगेरी नावाचा देश आहे, त्याची राजधानी आहे बुडापेस्ट। तिथे एक बगीचा आहे आणि त्या बगीचाच्या कोपऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी काही पुतळे उखडून कोपऱ्यात टाकले होते आणि ते जे पुतळे टाकले होते ते सगळे मार्क्स लेनिन यांचे होते। एवढा जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल आक्रोश होता। त्यामुळे कम्युनिस्ट संपले। पुण्यामध्ये समाजवादी नेते मोठे नेते होते। SM जोशी होते, नागा गोरे होते, मृणाल गोरे होत्या, जॉर्ज फर्नांडिस होते, मधु लिमये होते। राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी समाजवादी विचाराच्या अनेक देशाच्या कानाकोपऱ्यात त्यांनी मोठं आंदोलन उभं केलं, पण तेही संपले। कम्युनिस्ट संपले, समाजवादी संपले आणि आता स्वतंत्र पार्टी होती ती संपली। त्यामुळे आता भारतासमोर हा प्रश्न आहे की भारताच्या विकासाचा संबंध जे येणारं सरकार आहे ते कोणत्या आर्थिक नीतीवर चालणार आहे या आधारावर देशाचं भविष्य ठरणार आहे। आणि म्हणून पंडित दीनदयाळ उपाध्यायांच्या आर्थिक चिंतनाच्या आधारावर या समाजातले जे शोषित आहेत, पीडित आहेत, दलित आहेत, आर्थिक सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या जे मागासलेले आहेत, त्या तळागाळातले जी माणसं आहेत ज्यांना राहायला घर नाही आहे, ज्यांच्या अंगावर वस्त्र नाही आहे, खायला अन्न नाही आहे, त्या दरिद्र नारायणाला परमेश्वर मानून आम्ही असं काम करू की ज्या दिवसापर्यंत या सर्व दरिद्र नारायणांना रोटी, कपडा आणि मकान मिळणार नाही तोपर्यंत आपलं कार्य संपलं नाही असं समजून आम्ही काम करत राहू। हे पंडित दीनदयाळ उपाध्यायचं चिंतन हेच आमच्या विचाराचा आधार आहे। आणि म्हणून आज 25 कोटी लोक दरिद्र रेषेच्यातून बाहेर निघालेले आहे। हे कठीण काम आहे पण असंभव नाही आहे आणि या कामाला गतीने सुरुवात झालेली आहे। 10 वर्षात जर 25 कोटी लोक बाहेर निघाले तर पुढल्या 10 वर्षामध्ये या देशात गरिबी राहणार नाही। तरुण मुलाच्या हाताला काम मिळेल आणि आपला देश सुखी, समृद्ध, संपन्न होईल। जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनल्याशिवाय राहणार नाही, हा माझा विश्वास आहे। आज काँग्रेसवाल्यांजवळ, राष्ट्रवादीवाल्यांजवळ विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करायला त्यांना आधारच नाही आहे। लोक त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही आहे आणि म्हणून जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न होतो की भारतीय जनता पार्टीवाले 400 जागा का म्हणतात? कारण त्यांना बाबासाहेबांचं संविधान बदलवायचं आहे। मी लॉचा विद्यार्थी आहे, लॉ ग्रॅज्युएट आहे, प्रॅक्टिस नाही केली, पण आम्हाला संविधानाचा पेपर होता आणि केशवानंद भारती केसमध्ये सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस आणि 7 न्यायमूर्तींनी एक मोठा निर्णय दिलेला आहे की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज। घटनेचे मूलभूत तत्व कोणीही सरकार हो, कुठलीही पार्लमेंट असो, कोणी प्रधानमंत्री हो, कोणी राष्ट्रपती हो, घटनेतली मूलभूत तत्व कोणालाही बदलता येत नाही, हा निर्णय झालेला आहे। हे मूलभूत तत्व काय आहे? लोकतंत्र, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, फ्रीडम ऑफ स्पीच, फंडामेंटल राईट्स, ही जी मूलभूत तत्व ही बदलताच येत नाही। पण घटनेच्या पार्ट बी मध्ये जी कलमं आहेत त्याला मात्र दुरुस्ती करता येते। खरं म्हणजे मी इमर्जन्सी पासून कामात आलो। इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या काळामध्ये घटनेची एवढी मोडतोड केली की घटना उद्ध्वस्त केली। नंतर जनता पार्टीने पुन्हा बदलून ती प्रस्थापित केली। काँग्रेस पक्षाने 60 वर्षाच्या काळामध्ये ही घटना 80 वेळा तोडण्याचं पाप कोणी केलं असेल तर काँग्रेसवाल्यांनी केलं आणि भारतीय जनता पार्टीच्या नावाने विशाल प्रचार करत आहेत की यांना 400 जागा मिळाल्या तर हे संविधान बदलवणार आहे। संविधान बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि म्हणून आपल्याला जातीवादाचं राजकारण करतात, सांप्रदायिकतेचं राजकारण करतात, जातीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करतात। मी पण लोकसभेला उभं होतो 3ऱ्यांदा, यावेळी लाखो मतांनी रेकॉर्ड ब्रेक मार्जिनने विजयी होणार आहे।